नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर स्नेहल संजय मराठे, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित श्रीमती पुष्पाताई हिरे कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय येथे कार्यरत आहे. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे FYBA मराठीसाठी असलेला अभ्यासक्रम याची ओळख करून घेणार आहोत. हा अभ्यासक्रम चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS निवड आधारित श्रेयांक पद्धत ह्यानुसार जून 2019 पासून पुनर्रचित करण्यात आलेला आहे. नियमित अभ्यासक्रम आणि पर्यायी अभ्यासक्रम असं ह्या विषयाचं नाव आहे. म्हणजे काही महाविद्यालयांमध्ये नियमित अभ्यासक्रम राबविला जातो, तर काही महाविद्यालय हे पर्यायी अभ्यासक्रम राबवत असतात आपल्या महाविद्यालयामध्ये. तर आज आपण नियमित अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. प्रथम सत्रामध्ये मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास CC1A हा अभ्यासक्रम आहे. तर द्वितीय सत्रामध्ये मराठी साहित्य, एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास हा अभ्यासक्रम आहे. संकेतांक आहे CC1A. तर हा जो FYBA मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम आहे, जून 2019 पासून हा राबविला जात आहे. ह्या अभ्यासक्रमाची विद्यापीठाने काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. जसे मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती यांचे अध्ययन करणे, साहित्यविषयक आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन क्षमता विकसित करणे, साहित्याभ्यासातून जीवनविषयक समज विकसित करणे, मराठी भाषेची उपयोजनात्मक कौशल्य विकसित करणे ही काही उद्दिष्टे आहेत. हा अभ्यासक्रम सेमिस्टर पॅटर्नमध्ये राबवला जात आहे. BA म्हणजे 3 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम याची पुनर्रचना असते. मागच्या वर्षी 2019 पासून हा अभ्यासक्रम FYBA फर्स्ट इयरसाठी सुरू झाला. यंदा SYBAच्या विद्यार्थ्यांसाठी 2020-21 पासून सेकंड इयरचा अभ्यासक्रम हा पुनर्रचित करण्यात आलेला आहे. आणि TYBA म्हणजे थर्ड इयर BAसाठी असलेला अभ्यासक्रम हा पुढील वर्षी म्हणजे 2021-22 मध्ये पुनर्रचित करून विद्यार्थ्यांसाठी सादर केला जाणार आहे. तर ह्या अभ्यासक्रमाची जे काही पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन आहे, म्हणजे परीक्षा घेण्याची जी काही पद्धत आहे ती सेमिस्टर पॅटर्न आहे. 2 सेमिस्टर असणार आहे एकेका वर्षामध्ये. त्या सेमिस्टर पॅटर्नमध्ये विद्यापीठाची जी परीक्षा असणार आहे ती 70 गुणांची होणार आणि अंतर्गत मूल्यमापन 30 गुणांचं हे महाविद्यालयातर्फे केलं जाणार आहे. अशी ही एकूण 100 गुणांची परीक्षा असणार आहे. आपल्याला जे पास होण्यासाठी, उत्तीर्ण होण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये 70 पैकी कमीत कमी 28 गुण मिळवणे अनिवार्य आहे, म्हणजे आवश्यक आहे. तर अंतर्गत मूल्यमापनामध्ये 30 पैकी 12 गुण हे मिळवणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. तर हे ध्यानात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो. अंतर्गत मूल्यमापन हे महाविद्यालयाकडे असल्यामुळे आपल्याला महाविद्यालयात नियमित येणे, महाविद्यालयाकडून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांना सामोरे जाणे, त्या परीक्षा देणे आणि हे गुण मिळवणे आपल्या हातात आहे. तर ह्या परीक्षा कुठल्या प्रकारे घेतल्या जातील अंतर्गत मूल्यमापनाच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला एखादा प्रकल्प दिला जाईल किंवा गटचर्चा घेतली जाणार तुमची, किंवा तुम्हाला एखादा गृहपाठ घरी दिला जाणार, तो तुम्ही लिहून आणायचा. चर्चासत्र आयोजित केलं जाईल तुम्हा विद्यार्थ्यांचं, किंवा एखादा उपक्रम आयोजित केला, त्यात तुमचा किती सहभाग आहे, ॲक्टिवली तुम्ही किती पार्टिसिपेट करता ते बघितलं जाणार. एखाद्या अभ्यास भेट असणार आहे की तुम्ही कुठे व्हिजिट दिली जाईल तुमच्या महाविद्यालयाकडे, तुम्हाला तुमचे प्राध्यापक नेतील. अशा यापैकी कुठलीही परीक्षा किंवा कुठल्याही प्रकारे तुमचं अंतर्गत मूल्यमापन ह्या वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने अंतर्गत मूल्यमापन हे महाविद्यालयातर्फे राबवलं जाणार आहे. तर आपल्याला हे सेमिस्टर पॅटर्न आहे, क्रेडिट सिस्टीम म्हटलेलं आहे, CBCS पद्धती. तर त्याच्यासाठी प्रत्येक घटकाला काही श्रेयांक दिलेले असतात, 1 किंवा 2 असतील. तर ते एक श्रेयांकासाठी साधारण 15 तासिका असतात. आणि आपल्या महाविद्यालयात म्हणजे सिनियर महाविद्यालयात 1 तासिका म्हणजे 60 मिनिटांसाठी असते. आणि एका सत्रामध्ये साधारणपणे आपल्याला ह्या पॅटर्न
नुसार 3 श्रेयांक हे असणार आहेत. तर प्रथम सत्रासाठी जो काही विषय आहे त्याचं शीर्षक आहे मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास. संकेतांक आहे CC1A. ह्या प्रथम सत्रासाठी जो अभ्यासक्रम आहे त्याची उद्दिष्टे म्हणजे कथा या साहित्य प्रकाराची ओळख करून देणे, कथा या साहित्य प्रकाराचे स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख करून देणे, तसेच विविध साहित्य प्रवाहांमधील कथा या साहित्य प्रकारातील निवडक कथांचे अध्ययन करणे जे आपल्याला अभ्यास पुस्तकातून अभ्यासायचे आहे, आणि भाषिक कौशल्य विकास करणे. आपल्याला प्रथम घटकामध्ये जे कथा ह्या जो साहित्य प्रकार अभ्यासायचा आहे तर त्याचे स्वरूप कसे असते, त्याची आत्तापर्यंतची वाटचाल कशी आहे, ह्या कथा या कथेचे घटक कोणकोणते आहेत, तसेच कथेचे प्रकार कोणकोणते असतात, रचना प्रकार आणि प्रवाह, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. 1 श्रेयांक आणि 15 तासिका असतील. जे अभ्यास पुस्तक आहे प्रथम सत्रासाठी ते म्हणजे समकालीन मराठी कथा. अक्षरबंध प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे. संपादित पुस्तक आहे. संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार, प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे. ह्या अभ्यास पुस्तकासाठी 1 श्रेयांक आणि 15 तासिका असतील. आणि तसेच जे भाषिक कौशल्य अभ्यासायचं आहे त्याच्यामध्ये जी काही श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही जी काही भाषिक कौशल्य आहे यांचे आपल्याला थोडाफार परिचय आहेच. तर ह्या भाषिक कौशल्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसेच प्रगत मध्ये आपल्याला सारांश लेखन कशा पद्धतीने केलं जात असतं, रसग्रहण, सारग्रहण कसं करायचं असतं, याचा अभ्यास करायचा आहे. यासाठी 1 श्रेयांक आणि 15 तासिका असतील. तर ह्या प्रथम सत्रासाठी आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ कोणते त्याची सूची आपण स्क्रीनवर बघू शकतात. आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयात आपल्याला ही पुस्तकं सहज उपलब्ध होतील. पहिलं म्हणजे तुम्हाला बघावं लागणार अभ्यास पुस्तक ते समकालीन मराठी कथा, आणि त्या व्यतिरिक्त असणारी इतर संदर्भ पुस्तकांचा आधार आपल्याला घेणं आवश्यक आहे. ती संदर्भ ग्रंथ म्हणजेच मराठी साहित्य, प्रेरणा आणि स्वरूप. संपादक आहेत डॉक्टर गोमा पवार, डॉक्टर मद हातकणंगलेकर. साहित्य मूल्य आणि अभिरुची डॉक्टर गोमा पवारांचा आहे. काही साहित्यकृती डॉक्टर भीमराव कुलकर्णींचं हे पुस्तक आहे. साहित्य अध्यापन आणि प्रकार वाल कुलकर्णींचं हे पुस्तक आहे. कथा, संकल्पना आणि समीक्षा सुधा जोशी यांचं हे लिखित पुस्तक आहे. तुम्हाला अजून बरीच मोठी यादी बघायला मिळत आहे. तर यापैकी जे काही पुस्तक उपलब्ध होतील त्या पुस्तकांचा आपण वापर करून त्यातले महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्या वहीमध्ये नमूद करून घ्यायचे. आपल्या पद्धतीने आपण नोट्स काढण्याचा सराव करायचा. भाषिक कौशल्य विकासासाठी काही व्यावहारिक मराठी या शीर्षकाअंतर्गत अनेक पुस्तकांची नावे बघायला मिळत आहेत. विविध लेखकांनी लिहिलेली किंवा संपादित केलेली ही पुस्तके आहेत. तर आपण ती पुस्तके काढून त्याच्यातील महत्त्वपूर्ण मुद्दे हे नोंद करून घेऊया. तसेच काही वेबसाईटची नावंही बघायला मिळतात. तर ह्या वेबसाईटला व्हिजिट देऊन त्यातही आपल्याला अधिक सखोल अशी माहिती देखील मिळू शकते. हे झालं प्रथम सत्रासाठी. द्वितीय सत्रामध्ये असलेला जो विषय आहे त्याचं नाव आहे मराठी साहित्य, एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास. संकेतांक CC1A. ह्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे म्हणजे एकांकिका ह्या साहित्य प्रकाराची ओळख करून देणे, तसेच एकांकिका ह्या साहित्य प्रकाराचे स्वरूप कसे असते, त्याचे घटक कोणते असतात, प्रकार यांची ओळख करून देणे, आणि तिसरं आहे मराठी साहित्यातील निवडक एकांकिकांचं अध्ययन करणे आणि भाषिक कौशल्य विकास करणे ही ह्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आहेत. त्यातला जो पहिला घटक आहे, आपण जो साहित्यकृती आपण अभ्यासणार आहोत, एकांकिका, तिचं स्वरूप काय असतं, तिचे घटक कोणते असतात, संहिता मूल्य व प्रयोग मूल्य कसे असते, हे अभ्यासणार आहोत. त्यासाठी 1 श्रेयांक आणि 15 तासिका असतील. ज्या एकांकिका आपल्याला अभ्यासायचं आहे, जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे मराठी एकांकिका.
त्यामध्ये आहे विठ्ठल तो आला आला, ही पु ल देशपांडे लिखित एकांकिका, आणि दुसरी आहे हंडाभर चांदण्या, दत्ता पाटलांनी लिहिलेली ही एकांकिका आहे. तर ह्या एकांकिका अतिशय सुंदर अशा आहेत. यांचा आपल्याला द्वितीय सत्रामध्ये अभ्यास करायचा आहे. तसेच भाषिक कौशल्य विकासाअंतर्गत भाषा उपयोजनाची विविध आविष्कार रूपे कोणकोणती आहेत ती बघायची आहेत. जसे संवाद लेखन आहे, कल्पना विस्तार कसा करायचा असतो, घोषवाक्यांचं लेखन करायचं आहे आपल्याला, आणि महत्त्वपूर्ण म्हणजे भाषांतर करायचं आहे. दिलेल्या उतार्याचं मातृभाषेत म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये भाषांतर करायचं आहे. ह्या सर्वांच घटकासाठी 1 श्रेयांक आणि 15 तासिका असतील. त्यासाठी काही संदर्भ ग्रंथ आवश्यक आहेत. एकांकिका अभ्यासायची आहे, त्यानुसार एकांकिका वाटचाल हे संपादित पुस्तक आहे. श्रीराम भिडे यांचं हे पुस्तक आहे. तसेच निवडक मराठी एकांकिका संपादित पुस्तक आहे, सुधा जोशी, साहित्य अकादमी दिल्ली येथून प्रकाशित झालेलं. निवडक एकांकिका हे भा देशपांडेंचं पुस्तक आहे. सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिका प्रभाकर परांजपे लिखित हे पुस्तक आहे. ही अशी सूची आपण स्क्रीनवर बघू शकतात. तर हे अतिशय महत्त्वपूर्ण काही संदर्भ पुस्तकांची मी नावे तुम्हाला सांगितली विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर प्रथम आणि द्वितीय सत्रासाठी जी काही आपल्याला परीक्षा घेतली जाणार आहे, त्यासाठी जी प्रश्नपत्रिका आपल्यासमोर सादर होणार, तिचं स्वरूप कसं असणार हे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. 3 तासांची परीक्षा असणार आहे. विद्यापीठाकडून घेतली जाणारी 70 गुणांची असणार आहे ती, आणि घटकनिहाय प्रश्नांचा तपशील आपल्याला बघायला मिळतो. एकूण 4 प्रश्न विचारले जातील. पहिला प्रश्न हा दीर्घोत्तरी असेल. 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं 150 शब्दांपर्यंत 10 गुणांसाठी. दुसऱ्या प्रश्नामध्ये 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे 150 शब्दांपर्यंत लिहायची. घटक दुसऱ्यावर आधारित म्हणजेच आपलं पाठ्यपुस्तकावर आधारित 20 गुणांसाठी असणार आहे हा प्रश्न. तिसरा प्रश्न असणार आहे 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं 300 शब्दापर्यंत. तर याचं हा एक प्रश्न असणार आहे लिहायला 20 गुणांसाठी. आणि चौथ्या प्रश्नामध्ये 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे 150 शब्दापर्यंत 20 गुणांसाठी. अशी एकूण 70 गुणांची प्रथम सत्रासाठी असणार आहे ही परीक्षा, म्हणजे सेमिस्टर वाईज असणार आहे. दोन्ही सेमिस्टरला अशाच पद्धतीने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार. आणि जे अंतर्गत मूल्यमापन नसणार आहे त्याच्यामध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार तुमची अभ्यास पुस्तकावर, आणि तसेच काही प्रकल्प, गटचर्चा, गृहपाठ, चर्चासत्र किंवा उपक्रमात सहभाग, अभ्यासभेट यानुसार आपला सहभाग नोंदवून संबंधित आपापल्या महाविद्यालयामध्ये आपले जे प्राध्यापक सांगतील त्यानुसार परीक्षा द्यायची आणि तुमचं मूल्यमापन केलं जाणार. हे असणार आहे 30 गुणांसाठी एकूणच. त्याच्यामध्ये बघा लेखी परीक्षा ही 20 गुणांची असणार आहे, आणि जे काही प्रकल्प किंवा गृहपाठ असणार आहे ते 10 गुणांसाठी, अशी एकूण 30 गुणांची. तर एकूण तुमची सत्राप्रमाणे परीक्षा असणार आहे 100 गुणांची. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तर अशा पद्धतीने आज आपण FY BA साठी असलेल्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली.